वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली आमचे गुरुवर्य महागुरु जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया. फिल्डिंग लावून घ्या सागर देशमुख. विनंती असेल जांतराजा बदलापूर या टीमला फिल्डिंग लावून घ्या आपण. चला लवकर फिल्डिंग लावा नाहीतर मग बा पेनल्टी लागेल. आजपर्यंत आजच्या दिवसात 2 संघांना पेनल्टी दिली गेली आहे. आमचे प्रेम यांना पाहू शकता आपण. मॅन ऑफ दी सिरीजची 2 व्हीलर घेऊन जात असताना एक राऊंड मारा पण शेवटच्या दिवशी आणून द्या आम्हाला नाहीतर आमची पंचायत होईल. मग चला एकीकडे पाहतोय टीम जांताराजा बदलापूर आणि त्याच्या विरोधात आदर्श वांगणी संघ पहा मिळतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये. हा टाइम अलर्ट असेल लक्षात ठेवा. मिस्टर डीके टाइम अलर्ट. तेजस पडवलला पाहतो स्ट्राइक वरती. गेम इज ऑन. केपी पहिलाच बॉल फटका ग्राउंड शॉट आहे त्याच्यावरती एकेरी धाव मिळेल. पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळत असताना सुरुवात झाली. मागच्या सामन्यामध्ये केपीचा विचार केला तर तेजसचा विचार केला तर पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली होती. त्यानंतर रोहन जाधवने मात्र सामना 1 हाती किल्ला लढवला आणि त्या धाबा चेस केल्या. हो फटका चांगला आहे. तिसऱ्या पॉइंटच्या वरून खेळल्यात. एक जामेल कारण अगदी जवळच पडला चेंडू. फिल्डरचे प्रयत्न चांगले होते. चेंडू पर्यंत जात असताना 1 धाव मिळाली. पॉवर प्लेचा इशारा. 2 चेंडू 2 आल्यात. फुल टॉस फायदा उठू शकले नाहीये. खराब फिल्डिंग. मिड ऑफचा जो फिल्डर होता अगदी वाकला मात्र हाताला ब्रश होऊन चेंडू स्क्रीन समोर निघून जातोय. पहिला चौकार पाहायला मिळतोय तेजस पडवलच्या बॅट मधून. ओ फटका चांगला. वॉट शॉट. सुपर षटकार पाहायला मिळतोय. तेजस पडवलच्या बॅट मधून क्रॉस झाले. चेंडू अगदी परफेक्ट मिडल केला आणि त्याच नंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय बॉलला 6 या धावसंख्येसाठी. सुरुवातीला एकेरी धाव घेत असताना मात्र आता षटकार. ओ आउटसाइड ऑफ स्टंप खेळायचा प्रयत्न करतोय.
डॉट बॉल. फुलटॉस. पुन्हा एकदा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. 2 चौकार 1 षटकार अद्यापर्यंत पाहायला मिळाले पहिल्या ओव्हरमध्ये केपीच्या. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या त्या एकूण 16 धावा. सेपाला गोलंदाजी मार्क वरती. जियाद. हो चांगला चेंडू होता यावेळेस मात्र कीपरने झेल सोडलाय. एज लागली होती हलकस एज होतं. बॅटरला जीवनदान मिळत असताना पहा मिळतं आपल्याला. ओ चेंडू नंतर थोडासा बाहेर स्किड होतोय. वाईड बॉल. पंच इशारा करत असताना एक अवांतर धाव मिळेल. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना पहा मिळतोय. दोन्ही संघाने एक सामना जिंकलाय. पूल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरून आल्यात. कॅचिटचा कॉल होता मात्र नाही. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ हलवण्यात येते. तिसरे धावेचा केला जाईल प्रयत्न आणि 3 धावा. गुड रनिंग. चांगले रनिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस मात्र क्लीन बोल्ड होतोय. फलंदाज बाद. मोठा धक्का लागलाय तेजस पडवलच्या स्वरूपामध्ये. आदर्श वांगणी संघाला पहिली विकेट. बेल्स पा किती लांब उडाली. किती स्पीड असेल चेंडूचा. जिहादला पाहतोय आपण. एवढ्या वेगाने चेंडू फेकलाय. बेल्स अगदी पार उडाली. पहिला धक्का लागलाय. तेजसच्या बॅट मधून 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. रोहन जाधव 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू. मागच्या मॅन ऑफ द मागच्या सामन्याचा हिरो मैदानावरती येत असताना फार मोठी सफलता मिळतोय जुनेदला. दुसऱ्या षटकामध्ये अद्यापपर्यंत पाहतोय फक्त 4 धावा. यावेळेस उडवल्या पॉइंटच्या वरून फटका
खेळत असताना एक धाव कंप्लीट सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा आहेत ते पूर्ण केल्या जातील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली आहे. ज्यावेळेस एखादी विकेट जातो त्यावेळेस मात्र दबाव निश्चितच पहा मिळतोय आणि तसंच काहीसा दबाव मिळत असताना हे पॉवर प्लेचं दुसरं षटक. ऑन साइडला चेंडू चाला अलॉंग द कार्पेट. एकच धाव सेकंडचा प्रयत्न नाही आहे कारण फिल्डर अगदी वेगाने आले चेंडूवरती तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. फटका चांगला अगदी बॅटच्या रडारामध्ये फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या वरून. शानदार षटकार. 6 धावा. स्कोर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 29 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना आदर्श वांगडी संघ. दोन ओव्हरमध्ये 29 केल्या पॉवर प्ले मध्ये आणि आता विलास निरगुडा. ओ चांगला चेंडू अगदी सरफासिंग डिलिव्हरी. थोडासा बाहेर काढला चेंडूला पडल्यानंतर फलंदाजाला पूर्णपणे बेट केला. विलासला पाहतोय तिसरं षटक. 29 धावा. 29 वरती 1 विकेट आहे. फुल टॉस आणि फटका पसलाय. केपी मात्र झेल खाली येतोय आणि ते झेल सोडला गेलाय. मोठी विकेट मिळाली असती. एक मोठी विकेट मिळाली असती मात्र झेल सोडलाय. अद्यापर्यंत 2 झेल सोडल्यात टीम जाणताराच्या बदलापूर संघाने. पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल आहे. पुन्हा आता झेल टिपला. अगदी कठीण झेल होता मगाशी. सोपा झेल सोडला आता कठीण झेल टिपलाय. हे सर क्रिकेटमध्ये कधी कधी पाहायला मिळतो आपल्याला. फलंदाज बाद. दुसरा धक्का. अखिलेश आल्यात आता लेफ्टी बॅटर.
चांगला चेंडू होता या ठिकाणी पाहतोय भरपूर डायरेक्ट हिट जर झाला असं तर रोहनला माघारी परतावं लागला असं. जीवनदान आणि जीवनदानच मिळतात मॅच मध्ये पाहतोय. चांगले षटक तोपर्यंत विलास फेकत असताना एकच धाव खर्च केले. 4 चेंडू फेकल्या त्या ओव्हरमध्ये. चांगली गोलंदाजी कमबॅक करणारा षटक राहिलाय. 2 ओव्हरमध्ये 29 होत्या मात्र तिसरे षटक मार्गस्थ 30 धावा. फुल टॉस फटका चांगला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. पुन्हा एकदा केपी गुड कॅच. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का लागत असताना आदर्श वांगणी संघाला. पुन्हा एकदा बॉल अभेत होता. फिल्डर थोडेसे पाठीमागे होते त्यामुळे एकेरी धाव मिळाली. चांगलं षटक पाहायला मिळालं आपल्याला. विलासचं तिसरे षटक राहिलं. फक्त 2च धावा खर्च केले या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवले. धावा खर्च केल्या फक्त 2. 31 धावा 3 ओव्हरमध्ये. अद्याप 2 षटकांचा खेळ. चला फास्ट केला. अद्याप सामने पेंडिंग आहेत. लक्षात ठेवा आपल्याला मॅच कव्हर करायच्यात. मैदानामध्ये बरंच भव्य वादळ पाहायला मिळतोय. मैदान एकंदरीत साफ केलाय. मैदानामध्ये कागद होते, कचरा होता, प्लास्टिक होतं, ते मात्र पूर्णपणे साफ झालाय. चला जाऊया मॅच कडे. जिहाद आलाय. चला चौथं षटक. 3 ओव्हरमध्ये 31 आहेत वांगणी संघाच्या. पहिलाच बॉल लीडिंग एज. बॉल अवे डाऊन दी बॉल फिल्डर गुड कॅच. फलंदाज बाद झालाय. चौथा आदरा लागलाय अरुणच्या स्वरूपामध्ये आदर्श वांगणी संघाला. प्रभुत्व कांबळे मैदानामध्ये येत असताना चांगली गोलंदाजी झाली आहे. पहिल्या 2 षटकाचा अपवाद वगळला तर तिसऱ्या ओव्हरमध्ये खूप चांगलं कमबॅक लढायला बदलापूर गावचं. आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट. पुन्हा एकदा डॉट एस्टनच्या वरून जात असताना
डॉट बॉल. फुल टॉस मात्र एकच धाव होते. थर्टी टू 32 धावा. रिव्ह्यू चेक करायचं आहे. नो साठी. फार डिलिव्हरी आहे. चला सामना सुरू करा आता. पुन्हा एकदा उडवला बॉलला फटका चांगला आहे. रन्स मिळतील होते पुरेपूर. आता 4 चौकार. रोहन जाधवच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतो. 36 धावसंख्या चौथ्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल. मागच्या चेंडूच्या तुलनेने मात्र थोडासा बाउन्स होता त्यामुळे चेंडू व्यवस्थितरित्या खेळता आला नाही आहे. वेग सुद्धा भरपूर प्रमाणात पाहायला मिळाला बॉलचा. बॉल गेला डॉट. लास्ट ओव्हर. फुल केलाय. फटका पॉवरफुल आहे. फिल्डर होते त्याच्या आवाग्याच्या बाहेर. पाय मिळतोय. अंपायर सिग्नल. फ्लॅट षटकार. अगदी भरपूर ताकद वापरली रोहनने आणि चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट षटकार पाहायला मिळाला आणि धावा झाल्या त्या आता 42 झाल्या. 4 ओव्हरचा गेम संपलाय. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा राजक्रीडा मंडळ कोळगाव आणि त्याच्या विरुद्ध श्री गणेश मानकिवली. टाइम आहे. ओके चला जास्त वेळ घेऊ शकत नाही आपल्याला लक्षात ठेवा. चला शेवटची 5 मिनिटं राहिल्यात नाही तर मग पॅनल्टी लागेल. 42 बॉल
स्टेजवरच असतं खाली नाही. सोडून दिला बॉल नाही वाईट. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. शेवटचा गोलंदाज दीपक. प्रबुद्ध यावेळेस पाहतोय आपण रनआउटचा चान्स येते. रनआउटची विकेट मिळेल. स्ट्राईक वरती रोहन गेल्यात त्यामुळे रनआउट व्हावं लागेल. यावेळेस फटका चांगला डिपेक्सच्या कव्हरला चेंडू चाललाय. केपी समोर आहेत. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल येते. रनआउटचा धोका. रनआउट. क्रॉस आहे. चला गेम आता स्पीड करा. जागेवरती एकच एकत्र येऊ नका. पुन्हा एकदा ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. आता मात्र एकच जामेल. स्लॉगर मध्ये चांगली गोलंदाजी करत असताना न्यू बॅटर पुरुषोत्तम. चांगला यॉर्कर चेंडू फेकला जातो. समोर ड्राईव्ह केलं. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होता नाहीये. एकच धाव. चांगली गोलंदाजी शेवटच्या टप्प्यामध्ये पाहतोय दीपकची. ही गोलंदाजी पहा मिळते.
46 धावा. एखादा चौकार षटकाराची गरज असेल का? 2 ओव्हरला 29 होत्या. फुल टॉस, कॅच इटचा कॉल. हो, गुड कॅच. चांगला झेल टिपा, फलंदाज बाद. सोने आलाय नवीन बॅटर. चला टॉस साठी या. जनता राजक्रीडा मंडळ कोळगाव आणि मानकिवली. टॉस साठी या. शेवटचा बॉल, फटका चांगला आहे. कॅच इटचा कॉल. कॅच. बॅटर बाद होईल आणि धावा झाले ते एकूण 46 झालं. 47 टार्गेट मॅच मध्ये असेल ते टीम जामता राजा बदलापूरला.
त्याच्यावरती मिळते एक धाव. स्वप्नील आणि फलंदाज आपण पाहतोय अंकुश आहेत. ही जोडी आहे जांताराजा बदलापूर गाव या टीमची. कालपेक्षा आज हवा जास्त आहे आणि त्यामुळे ओमकार यांना थोडीशी मेहनत करावी लागते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि येथे हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 147 धावांचं लक्ष्य आहे, टार्गेट आहे या मॅचमध्ये. प्रत्येक सामना 5 षटकांचा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने खूप चांगली संकल्पना आहे करण धुळे यांची. बदलापूर वांगणी धमाका ही स्पर्धा सुरू आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना सुरू आहे. प्रत्येक सामना हा 5 षटकांचा असेल. ऑन साइड ऑफ केलाय इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. सीमारेषेच्या बाहेर हा येथे चौकार. षटकार आहे. फिल्डरने सांगितले की हा षटकार आहे. स्विच हिट इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. फलंदाज अंकुशच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 11 आणि यस फिंगर अप. फलंदाज झालाय बाद. सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय यष्ट्यांच्या पाठीमागे आणि फलंदाज बाद झालाय अंकुश. बॅक टू द पवेलियन. सागर देशमुख येत आहेत. रन मशीन जांताराजा बदलापूर गाव या टीमची. आणि जांताराजा बदलापूर गाव यांच्या माध्यमातून डे नाईट स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येणार आहे. 3 मार्च ते 7 मार्च हा कालावधी आहे. यावेळेस ड्राईव्ह केला. बॅट अँड पॅडच्या मध्ये हा चेंडू फेकला होता. त्याला ऑनसाइडला खेळतायत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. त्याच्यावरती मिळते फक्त एकच धावन. धावसंख्या 1ने पुढे जाईल 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 12. बनवायच्या धावा 47. 5 षटकांमध्ये 35 धावांची अजूनही गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
क्या बात आहे, बॅकफुटला गेले, पंच करतायत इनफिल्डच्या वरून सीमारेषेच्या बाहेर, कॉपी बुक स्टाईलने खेळतायत आणि येतोय हा चौकार सागर देशमुखच्या बॅटमधून. आणि पुन्हा एकदा कीपर बेट झाले होते आणि त्याच्यावरती मिळते एक धाव बाईकच्या स्वरूपात. धावसंख्या एकने पुढे जाईल, आपण पाहू शकाल 17. क्या बात आहे, बॅकफुटला गेले, गॅप मधून चेंडू जाण्याचा प्रयत्न होता परंतु त्यानंतर शॉट स्वीपर कव्हरला जे क्षेत्ररक्षक होते ते आले चेंडूवरती आणि त्यांनी हा चेंडू अडवलेला आहे. त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल, आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली कारण की 47 धावा बनवायच्या आहेत. याच नक्कीच जांताराच्या बदलापूर या टीमने 69 धावा चेस केल्या होत्या ढोके या टीमच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळतात, व्यवस्थित चेंडू बॅटवरती येत नाहीये आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी होते रोहनच्या माध्यमातून या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर 3 सिंगल येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 19 धावा. 47 धाव बनवायच्या आहेत. 28 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे जांताराजा बदलापूर या टीमने. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट झाले होते, पुढे गेले होते खेळण्यासाठी. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 19. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. चेअरअप करतायत आदर्श वांगणी या टीमला त्यांचे 12 मॅन. हाफ ट्रॅकर पुल केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक. अठरा चेंडू आणि 22 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. तेजस येत आहेत, तेजस पडवल येत आहेत. गोलंदाजी मार्क वरती स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते डीप मध्ये. फिल्डर आहे, थोडीशे फंबल झाले आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 27. 27 धावा जिंकण्यासाठी 20 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. बनवायच्या धावा 20. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका, क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय.
क्या बात आहे, स्क्वेअर ड्राईव्ह गॅप मधून पॉइंट सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. सागर देशमुख ऑन फायर. सागर देशमुख नावाचं वादळ निर्माण झालंय आणि समीकरण सोपं झालंय जांताराजा बदलापूर गाव या टीम समोर. कारण की चेंडू शिल्लक आहेत 15 आणि धावा बनवायच्यात 12. फुलटॉस चेंडू आहे, सॉफ्ट हँड खेळतात, ड्राईव्ह केलंय, कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. प्रबुद्ध आहेत, प्रबुद्ध कांबळे आणि चेंडूवरती येतील, उचलतील तोपर्यंत फलंदाज बाद होईल. स्वप्नीलला माघारी परतावं लागेल. लेझी रनिंग बिटवीन द विकेट. सागर देशमुख तेच सांगतोय की मी कॉल दिलं होतं, तुला धावणं देखील गरजेचं होतं, परंतु ते आधी थांबले आणि त्यानंतर धावले, त्यामुळेच फलंदाज देखील बाद झालेत. जिहाद येत आहे, ज्या जिहादने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती आणि संघाला जिंकून दिलं होतं, तो जिहाद येतोय या सामन्यामध्ये. फुल टॉस चेंडू आहे, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर आहे ते चौकार. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 41 धावा, 6 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायचे धावा 6 या मॅच मध्ये. उठून दिसेल कोणचे आले तसंच करायचं, वेगळा घालत तर माणूस उठून दिसतं. काल घातल्यावर सांगतील का ये बर की यात ना म्हणजे 6 धाव बनवायचे आहेत. ओम येत आहेत गोलंदाजी मार्क वरती आणि सागर देशमुख आहेत स्ट्राईक इनला. बघूया आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करतोय का सागर देशमुख. सॉफ्ट हँडने खेळतायत, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. पॉइंटला क्षेत्ररक्षक होते आणि येतोय हा डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 6 या मॅच मध्ये. अकरा चेंडू आणि 6 धावांची गरज. या पुढील सामना आहे कुलगाव आणि मानकिवली या दोन टीम मध्ये. फुल टॉस चेंडू आहे, स्टेप आउट झाले होते, पुढे गेले होते मारण्यासाठी आणि पुन्हा एकदा येतो हा डॉट बॉल. निलेश मराठे इन ऍक्शन मध्ये असतील, अविनाश भोईर त्यांच्या समोर असतील. प्रशांतने 63 धाव बनवल्यात पहिल्या मॅच मध्ये आणि ते बाजूला आहेत त्यांच्या. 10 चेंडू 6 धावांची गरज या मॅच मध्ये. सॉफ्ट हँडने खेळताय, सेन्सिबल बॅटिंग करतोय सागर देशमुख. एक चिकी सिंगल झाली कंप्लीट. धावसंख्या 42. 9 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे या मॅच मध्ये.
जानता राजा बदलापूर गाव या टीमने सलग हा दुसरा विजय मिळवलाय. चला राज क्रीडा मंडळ कुळगाव फिल्डिंग लावून घ्या आपण. आणि सागर देशमुख यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅच.